सोलापूरसह राज्यभरात पेट्रोलच्या किमती पुन्हा एकदा वाढल्याने नागरिकांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 2 रुपये 17 पैशांनी आज पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्य नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। आपण पाहतोय खरं तर सोलापुरातील नवल पेट्रोल पंपावरती आपण आता आहोत आणि या ठिकाणी पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 2 रुपये 17 पैशांनी पेट्रोलचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत, त्यामुळे आता नागरिकांना 111 रुपये 82 पैसे म्हणजेच 112 रुपये प्रति लिटर पैसे जे आहेत ते मोजावे लागणार आहेत। त्यामुळे एकदम 2 ते 2.5 रुपयांनी वाढ झाल्यामुळे नागरिकांना आता चांगलाच फटका त्याचा बसताना पाहायला मिळतोय। दादा, दर वाढलेत पेट्रोलचे, आपण पाहतोय भैया, दर वाढलेले आहेत पेट्रोलचे, परवडते का गाडी तुला आता? नाही साहेब, रोजचं का आम्हाला तर जाताना तर सध्याला आम्हाला काहीच परवडणार नाही। कारण की आम्हाला भेटतंय पगार 700, 600, 500 असं भेटतंय आणि त्यालाच 118, 112 रुपये टाकल्याने काय आम्हाला परवडणार सांगा? कसं करायचं मग आता? मोदी तर म्हणतात गाड्या वापरू नका तुम्ही जास्त। आता ज्यांच्याकडे गाड्या नाहीत ते कसं करणार? ज्यांच्याकडे आता हे गाडी आहे, दुसऱ्या गाडी घ्यायला त्यांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायला पैसे नको का त्यांना सर? आता काय करायला पाहिजे आम्ही सांगा? कारण पगार वाढ तर नाही आहे आम्हाला, काय आम्ही तर करणार आहे बिगारी काम, बरोबर? आता कसं करायचं? सरकारला काय बोलायचं आम्ही सांगा तुम्ही? पंतप्रधानांना काय मागणी असेल पंतप्रधानांकडे? पंतप्रधानांकडनं तर आमचं काहीच मागणी नाही सर, की कमीत कमी तुम्ही डिझेल आणि पेट्रोलचा साठा तुम्ही आणून द्यावे आम्हाला। कारण आम्ही तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला, कारण की तुम्ही पेट्रोल आणू शकता तरच तुम्हाला नेक्स्ट टाईम आम्ही उभारू घालतो, एवढंच आहे माझं बस। कोकरोच जनता पार्टी आली आहे कुठेतरी, त्याची पण चर्चा आहे चांगलीच, माहिती आहे का? कोकरोच जनता पार्टीला सपोर्ट करत नाही, कारण की आम्ही जे मोदी सरकारने एवढ्या वर्षात 10 ते 15 वर्षात एवढं कामं केलीत ना, कारण आम्ही त्यांचे विसरू शकत नाही। कारण आमचा एरिया एवढं बर्बाद होतं ना, कारण 1 नंबर सुधरू घातलेत त्यांनी पण, बस जाऊ द्या भाऊ द्या। आपण पाहतोय पेट्रोल, आणखी काही ग्राहक आहेत। भैया, आता गाडी तुम्ही वापरताय ड्यूक, तुमच्या ॲव्हरेज कमी असणार आहे गाडीला, परवडते का आता? पेट्रोल 112 रुपयावर गेलं तर मी तर म्हणतो 112 नाही, मोदी 1000 रुपये लिटर करू द्या। सगळ्याच्या गाड्या घरात असतील, माझी गाडी पळत असणार, पण कसं आहे लोकांना बाकीच्यांना परवडत नाही। आता आम्हाला परवडतं म्हणून आम्ही घेऊन फिरतो, बाकीचे जे कष्ट करू लोक आहेत त्यांचं अवघड आहे, असं आहे। काय आव्हान आहे पंतप्रधानांना? मोदीला काय आव्हान आहे? मोदीला माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही खुर्ची घेऊन घरात बसा, काय तुम्ही सत्तेत येऊ नका, तुमचं येऊन काय उपयोगच नाही सत्तेमध्ये, दुसऱ्या पक्षाला एक संधी द्या। आपण पाहतोय वेगवेगळे मतांतर आहेत। तरी पेट्रोलचे दर वाढलेत, आता 112 रुपये झालेत आज पेट्रोलचा दर जो आहे, जवळपास 2 रुपये 17 पैशांनी पेट्रोल वाढले। परवडतंय का आपल्याला पेट्रोल आता? सर्वसामान्य जनतेला तर परवडण्यासारखं नाहीच आहे। सरकारने विचार करायला पाहिजे होता, वाढवायच्या अगोदरच विचार करायला पाहिजे होता। आतापर्यंत तर सर्वसामान्य जनतेचा सरकार विचार तर करतच नाही। मोदींना तर काय अर्थच नाही बोलण्यात, कुठला शब्दच राहिला नाही। बोलून सगळी जनता बोलून थकली, त्यात आम्ही आणखीन काय त्यात भर घालायची? काय नाही अर्थ, बोलण्यात अर्थच नाही आहे। आणि आता पिसणार जाणार म्हणजे सर्वसामान्य जनताच पिसणार ह्याच्यामध्ये, बाकीच्यांचं कुणाचंच नुकसान होणार नाही, पण आमच्यासारख्या गोरगरिबांचं नक्कीच नुकसान होणार आहे। सरकार असं सांगतंय की जे जागतिक स्तरावरती जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे हे सगळे दर जे आहेत ते वाढावं लागतात आणि तुटवडा जो आहे इंधनाचा तो आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असं सरकार सांगतंय। मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल वापरा, सार्वजनिक वाहतूक वापरा असं सांगतात मोदी। अहो, हे पण आमच्यासाठी सर्वसाधारण लोकांसाठीच का लागू? हे सर्वसाधारण लोकांकडून तुम्ही हे करताय, वसुलीचा हा दर आहे ना, कर आहे, आमच्यावर का लागताय तुम्ही? बाकीच्यांचे कुठं गेले? सर्वसाधारण जनताच का तुम्ही पिसता? माझा प्रत्येक वेळेस हाच प्रश्न आहे, सर्वसाधारण जनताच का पिसता? तुम्हाला हेच का समोर येतं? तुमचे अनेक निघतात, नवीन नवीन नियम निघतात आणि काही ना काही तर तुम्ही काढताच। युद्ध आले, सगळं युद्ध पातळीवर, सर्वसामान्य जनताच कशाला लागते युद्ध पातळीवर? बाकीचे काय गेले काय लगेच? आपण पाहतोय खरं तर संतप्त प्रतिक्रिया आहेत पेट्रोल चालक वापरकर्त्यांच्या। दादा, पेट्रोलचं आता 112 रुपये झाले, काय वाटतंय? नाही, भाववाढ खूपच जास्त आहे। सर्वसामान्यांना तर बेरोजगार आपल्याकडे जास्त आहे, तरुण वर्ग जास्त आहे, वापर जास्त आहे वाहनाचा। तर वाहनांचा सर्वसामान्य नागरिकांनी वापर जर कमी केला, गरजेपुरतं वापरलं तर यावर काहीतरी तोडगा निघू शकतो। आता हे युद्धाच्या परिस्थितीमुळे हा
हे रेट वाढलेले आहेत हे तर 100% खरं आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि सरकारलाही मान्य करावं लागेल आणि यावर कुठेतरी नियंत्रण करून सर्वसामान्यांना परवडेल असं भाव सरकारने ठेवलं पाहिजे. थँक्यू. आपण पाहतोय खरं तर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या सोलापुरातील नागरिकांच्या आहेत. काही संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच ₹2.17 पेट्रोलचे दर वाढल्यामुळे याचा थेट फटका जो आहे तो सर्वसामान्यांच्या खिशाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.